पहिली भावना हीच आहे की हा जो बिनविरोध विजय आहे हा मी स्वर्गीय अजितदादांना समर्पित करतो. ते नाही आहेत आपल्यामध्ये, असते तर त्यांना सर्वाधिक आनंद त्यांनाच झाला असता. तर मी आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुमित्रा वहिनींना आभार मानतो त्यांचे की त्यांनी ही संधी दिली मला. त्याचबरोबर पारदादांचेही आभार मानतो, जयदादांचेही आभार मानतो. पवार गटाचं कसं मन वळवलं? कारण उमेदवार त्यांचं मवियाचे ते उमेदवार ते मवियाचे इतर घटक पक्षांचं म्हणणं आहे की आमचा विश्वासघात आहे, पवार फॅमिलीने पुन्हा एकदा आमचा विश्वासघात ते काय एवढं मला माहित नाही, मुंबईत झालेल्या गोष्टी असतील त्या. कुठंतरी मी वाचलं की माझे वडील गेलते, त्यांना फोनवर बोलले का गेलते, त्यांनाच माहित असेल. एवढं मला त्या वरच्या लेवलच्या गोष्टी एवढ्या माहित केली. तुम्ही पुनरावृत्ती केली, वडिलांची परंपरा कायम राखली बिनविरोधची. हे कसं, याचं रहस्य काय, कसं असेल? आम्ही तर तयारी केली सगळी निवडणुकीची. झालं आता, चांगलीच गोष्ट आहे, बिनविरोध झाली, त्यांचेही आभार मानतो. नाही, माझं बोलणंच नाही झालं त्यांच्याशी. बातमी मी टीव्हीलाच ऐकली की बाबा भेटायला गेले तर फोनवर बोललेत. मला नेमकं काहीच माहित नाही. आताच कळालं की बाबा विरोध झाली निवडणूक 3 वाजता. सर्वप्रथम मी जे आमची रणनीती होती, निवडणूक लागली तर कसं सगळ्यांना भेटायचं, सगळे जे आमचे मतदार आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत त्या सगळ्यांनाच मी भेटणार आहे. जरी बिनविरोध झाले असले तरी त्या सगळ्यांनाच माझं आपल्या माध्यमातून सांगतो की मी सगळ्यांच्याच जिथं काय बाबा समजा 50चे किंवा 60चे असं ग्रुप करून सगळ्यांनाच भेटणार आहे. पवार गटाचे उमेदवार ज्यांनी आता माघार घेतली त्यांनी प्रश्न पाठवतात. त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला विनंती केली होती साहेबांना, वहिनींनी, म्हणून आम्ही, आणि दुसरं या निवडणूक घोडेबाजार होऊ नये म्हणून आम्ही माघार घेतोय. मला खरंच वाटत होतं घोडेबाजार होईल? घोडेबाजारचा प्रश्नच नाही. निवडणुकीत मी पहिलेच सांगितले 95% मतं ही महायुतीची आहे, म्हणून त्यात घोडेबाजाराचा प्रश्नच येत नाही. 5% मतं ज्यांची असतील त्याच्यात काय घोडेबाजार? त्यांनीच इनफॅक्ट असा प्रश्न आहे की ते करू शकतील जर करायचंच म्हटलं तर. आम्हाला करायची गरज नाही ना. मी आता म्हणताय की जरी बिनविरोध असले तर सगळ्या मतदारांना भेटणार 700 ते 750 लोक सगळ्यांना भेटणार. मी महायुतीचे जितके आमचे मतदार आहेत त्या सगळ्यांना मी पुढच्या 8-10 दिवसात आम्ही सगळी टीम म्हणून सगळे जाऊन सगळ्यांना भेटणार. त्यांना आता तुम्ही संधी दिली नाही मत द्यायची, म्हणूनच भेटणार जाऊन सगळ्यांना. उमेदवारी महिन्यापूर्वी तुमचं असं नाही, कुटुंब म्हणून आम्ही वडील भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष होते, परत खासदारही आम्ही सहयोगी सदस्य होतो भाजपचे. कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी आम्हाला कर्मप्राप्त होतं की बाबा त्यांना भेटून त्यांचा किंवा त्यांच्याशी बोलून मगच पुढचा निर्णय आम्ही घेणार होतो. ते आम्ही घेतला आणि मग जे काय झालं ते थोडं तुम्ही